देवेंद्र फडणवीस यांनी हे ओपन लेटर त्याच्यामुळे का लिहिलं? जो भारतीय जनता पार्टीचा प्रॉब्लेम त्याच्यापेक्षा 2 पट जास्त हा स्वतः देवेंद्र फडणवीसांचा प्रॉब्लेम आहे. कारण जे बाकी नेते आहेत की ज्यांच्यावरती ईडीच्या चौकशीचे आरोप लागलेले होते, इन्कम टॅक्सच्या चौकशीचे आरोप लागलेले होते, मनी लॉन्ड्रिंगचे आरोप लागलेले होते, दाऊदशी संबंध असल्याचे आरोप लागलेले होते, त्या सगळ्या लोकांवरती उदाहरणार्थ भावना गवळी, हसन मुश्रीफ, नंतर यशवंत जाधव, प्रताप सरनाईक, त्यानंतर स्वतः अजित पवार, या सगळ्यांच्या विरोधामध्ये प्रेस कॉन्फरन्स कोणी घेतली असेल तर ती किरीट सोमय्या यांनी घेतली होती. हे सगळे आरोप लावले कोणी होते तर किरीट सोमय्या यांनी लावलेले होते. प्रफुल्ल पटेल यांच्यावरती सुद्धा प्रेस कॉन्फरन्स घेऊन आरोप कोणी लावले होते तर ते संबित पात्रांनी लावलेले होते. पण नवाब मलिक यांच्यावरती मात्र जेव्हा आरोप लावले गेले तेव्हा ईडीची कारवाई होण्यापूर्वी हा आरोप स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन लावला होता. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये जर सगळ्यात जास्त बदनामी कोणाची झाली असती तर देवेंद्र फडणवीस यांची झाली असती. अजित पवार गटाला महायुतीमध्ये सामील करून घ्यायचा निर्णय हा भले दिल्लीचा असेल, भारतीय जनता पार्टीच्या हायकमांडचा असेल, पण तो निर्णय इम्प्लिमेंट करताना त्याचा जो पुशबॅक आहे त्या निर्णयाच्या विरोधात जर कोणी बोलत असेल तर त्या सगळ्या गोष्टी स्वतः देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात सहन कराव्या लागला. देवेंद्र फडणवीसांना या गोष्टींची उत्तर द्यावी लागली होती की ज्या अजित पवारांबद्दल तुम्ही सिंचन घोटाळ्याचे आरोप लावले होते त्यांच्याबरोबरच तुम्ही शपथविधी कसा करू शकता, त्यांनाच तुम्ही पुन्हा एकदा महायुतीच्या मंत्रिमंडळात कसं काय घेऊन येऊ शकता, ज्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या विरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप तुम्ही लावलेले होते त्यांना पुन्हा तुम्ही मंत्रिमंडळात कसं घेऊ शकता, याची सगळी उत्तरं हायकमांडला नाही तर देवेंद्र फडणवीस यांना द्यावी लागतात. आणि नवाब मलिक यांच्या बाबतीत तर ही गोष्ट अजूनच वैयक्तिक होऊन जाते. कारण नवाब मलिक यांनी सुद्धा समीर वानखेडे आणि गँगचं प्रकरण ज्यावेळेस बाहेर काढायला सुरुवात केली होती त्याच वेळेस नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी त्यांचा एक जो व्हिडिओ आला होता त्या संदर्भात काही थेट आरोप सुद्धा लावलेले होते. आणि देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण स्वतःच्या ताब्यात घेतलं आणि थेट नवाब मलिक यांच्यावरती आरोप लावले आणि त्याच्यानंतर नवाब मलिक यांच्या विरुद्ध ही ईडीची कारवाई झाली होती. त्यामुळे या प्रकरणात तर देवेंद्र फडणवीस यांची स्वतःची प्रतिमा डागाळली गेली असती, त्याच्यावरती प्रश्न उपस्थित राहिले असते आणि म्हणून त्यांना जाहीररित्या ही भूमिका घेणं भाग पडलं. ज्या पद्धतीने या सगळ्या प्रकरणाला विधानसभेमध्ये ट्रॅक्शन मिळत होतं, सोशल मीडियावरती ट्रॅक्शन मिळत होतं, देवेंद्र फडणवीसांना या संदर्भात भूमिका घेणं भाग होतं. आणि म्हणून आता शेवटचा प्रश्न जो उभा राहतो की ज्याच्यात खरं तर नवाब मलिक यांचं काय करायचं हा प्रश्न उपस्थित राहिलेला आहे, तो म्हणजे अजित पवार यांच्यासाठी एकीकडे आड आणि दुसरीकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे का? तर हो. कारण अजित पवार यांची जी काही प्रतिमा आहे ती म्हणजे एखाद्याला अडचणीच्या काळामध्ये पाठीशी उभे राहणारे नेते म्हणून त्यांची प्रतिमा केली जाते. या मुंबई तकच्या स्टुडिओमध्ये अमोल मिटकरी यांनी ही भूमिका मांडली होती. मुंबई तकच्या चौडीवरती धनंजय मुंडे यांनी ही भूमिका मांडलेली होती. राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या अजित पवारांबरोबर गेलेल्या अनेक नेत्यांचं असं म्हणणं होतं की ज्यावेळेस त्यांच्यावरती संकट आली, ज्यावेळेस शरद पवारांनी त्यांच्या विरोधात भूमिका घ्यायचा प्रयत्न केला, विरोधकांच्या माऱ्याखाली त्यांना जेव्हा कॉर्नर केलं जात होतं त्यावेळेस अजित पवार त्यांच्या पाठीशी उभे राहिले होते. पण नवाब मलिक यांच्या प्रकरणात मात्र अजित पवार यांची भूमिका थोडीशी डाबाडोल झालेली आपल्याला का बघायला मिळते? तर भारतीय जनता पार्टीचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांचं ओपन लेटर आल्यानंतर जर अजित पवारांनी त्याच्या विरोधात भूमिका घेऊन नवाब मलिक यांना बरोबर घेतलं तर भारतीय जनता पार्टीचा बॅकलॅश त्यांना सहन करावा लागेल. आणि दुसऱ्या बाजूला जर नवाब मलिक यांना त्यांनी बरोबर नाही घेतलं तर अजित पवार हे भारतीय जनता पार्टीसमोर शरण गेलेले आहेत. भारतीय जनता पार्टीच्या सांगण्यानुसार त्यांना त्यांच्या पक्षाचे निर्णय घ्यावे लागत आहेत असा एक मेसेज नुसताच त्यांच्या मतदारांमध्ये नाही तर त्यांच्या पक्ष कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा जातोय की अजित पवार जे सडेतोड भूमिका घेण्यासाठी प्रसिद्ध होते, अजित पवार जे रोखठोक भूमिका घेण्यासाठी प्रसिद्ध होते, त्यांना या भूमिकेमध्ये बोटचेपी भूमिका घ्यावी लागते. भारतीय जनता पार्टीने ओपन लेटर लिहून त्यांना नवाब मलिक यांच्या बाबतीमध्ये माघार घ्यावी लागते. ओपन लेटर लिहिल्यामुळे त्यांना माघार घ्यावी लागते आणि म्हणून अजित पवारांसाठी एका बाजूला आड आणि दुसऱ्या बाजूला विहीर अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. यातनं मार्ग काढणं हे अजित पवारांसाठी फार कठीण आहे. पण खरं तर नवाब मलिक यांच्या बाबतीमध्ये जर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना म्हणजे फोन करून ही गोष्ट सांगितली असती, पब्लिक डोमेनमध्ये न जाता प्रायव्हेटली त्यांना जर काही गोष्टी सांगितल्या असत्या तर कदाचित हे प्रकरण हँडल करणं अजित पवारांसाठी सोपं गेलं असतं. पण स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल एक प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं. देवेंद्र फडणवीस यांच्या इमेजवरती त्याचा कुठेतरी एक
डाग लागण्याचा प्रश्न निर्माण झालेला होता आणि म्हणून देवेंद्र फडणवीस यांना ओपन भूमिका घ्यावी लागली, स्पष्ट भूमिका घ्यावी लागली. ती भूमिका घेत असताना अजित पवारांसाठी आता हा प्रॉब्लेम निर्माण झालाय. त्यामुळे नवाब मलिक हे दृश्य स्वरूपात नकोत, पण अदृश्य स्वरूपात असतील तर मात्र सध्या अजित पवारांना चालतील. पण हा दृश्य अदृश्यच्या खेळमध्ये नवाब मलिक यांचं काय करायचं हा प्रश्न सध्या तरी अजित पवार गटासाठी अनुत्तरितच राहणार आहे. त्यामुळे पुढच्या काही काळामध्ये आपल्याला लक्षात येईल की नवाब मलिक अजित पवारांसाठी आणि महायुतीसाठी अजून किती एम्बॅरसमेंट ठरतात, नवाब मलिक यांची भूमिका पुढे काय राहते आणि या भूमिकांनंतर अजित पवार स्वतः काय भूमिका घेतात यावरती आपण लक्ष ठेवूया.